पहिलाच बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून डिपॉझिट केला इंटू द फेन्स, 4 धावांसाठी. तर या दरम्यान विनंती असेल हमीमबाईंना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. सन्माननीय श्री हमीमबाई, तमीमबाई माफ करा, तमीमबाई आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला जातो. परेश खडके, विनंती असेल प्रत्येक बॉल नंतर मीटिंग नको दादा. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सुरेश मोहिते पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला गेलाय. पुढचा बॉल बाटीची यावेळेस कट घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बाटमध्ये संपर्क नाहीये. एस्टनच्या मागे उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. आणि यावेळेस मित्रांनो भारत देशाची आन बाण आणि शान विराट कोहली 99 धावांवरती खेळताना पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅकफुट पंच, परंतु क्षेत्ररक्षक बाबू आहे तिथे. एक धाव तिथे पूर्ण केली तर दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी गमावली आहे. कलेक्शन थोडंसं खराब आणि तेच कारण मित्रांनो एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय. तर नक्कीच मैदानाचा आपण विचार केलात मित्रांनो तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर द 3 डिलिव्हरीज. चला 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 मॅच सुरू करायची दादा. तर यावेळेस मैदानावरती आपण पाहिलं तर मॅन फॉर्म प्रतीक ठाकूर आपण पाहतोय. आज सकाळपासून खूप चांगली बॅटिंग फलंदाज प्रतीक ठाकूरची राहिली आहे. आणि यावेळेस समोर आव्हान असेल सुरेश मुनीमचं. बाटीची कडा जाळ बिनलं गेलं होतं बॉबी चेंडूच्या खाली. आणि का मित्रांनो या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज म्हटलं जातं. ज्या प्रकारचं जाळ बिनलं गेलंय त्याच जाळ्यामध्ये फसवलंय फलंदाज प्रतीक ठाकूर याला. धन्यवाद डीजे. चला पहिला गडी गारद होतोय. प्रतीक ठाकूर ज्यासाठी जाळं मात्र बिनलं गेलं होतं त्या जाळ्यामध्ये पूर्णपणे सापडताना या खेळाडूला आपण पाहू शकाल. बॉबी राऊत मात्र कोणत्याच प्रकारची चूक मैदानावरती करत नाही. एक चांगला झेल मैदानावरती पूर्ण केला जाते. प्रेक्षक कमाल कॅच म्हणजे जायवा कॅच साठी प्रवेशदादा पाटील आणि रोहनदादा पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जातं. आणि पारितोषिक मित्रांनो आपण पाहू शकाल खेळाडूंना नसणाऱ्याची नोंद घ्यायची. प्रतीक ठाकूरला सुवर्ण संधी होती परंतु सुवर्ण संधीचा लाभ घेता आला नाहीये. यावेळेस नवीन फलंदाज सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये या खेळाडूला काहीतरी करावं लागेल. एक इम्पॉर्टंट मॅच. इथे जो संघ जिंकणार तो कमीत कमी एक पारितोषिक घेऊन जाणार आमच्या स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकामधलं. परंतु जो संघ इथे हारणार त्याची संपूर्ण दिवसभराची मेहनत मात्र वाया जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सागर दरेकर पहिला चेंडू निर्धाव खेळून काढतायत.
पुढचा बॉल यावेळेस मात्र ठोकला लॉंग ऑनच्या डोक्यावरून जबरदस्त स्ट्रोक 4 धावांसाठी इथे मात्र येतोय चौकार. आपण पाहिलं तर विराट कोहली यांचं वन डे क्रिकेट मधलं 52वे शतक मित्रांनो येताना पाहायला मिळते. 103 नॉट आउट एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे होतं किंग कोहली यांच्यासाठी. तर आपण पाहू शकाल बॅक टू क्रिकेट आपल्या मैदानाकडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती प्रतीक ठाकूर आपल्याला चला रोहन पाटील आपल्याला विनंती असेल की मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. ते चला आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्येत येते 1 गडी बाद 9 बाजूनारा फलंदाज प्रतीक ठाकूर वैयक्तिक 0 धावसंख्येवरती बाद झाला आणि 2 चौकार आपण पाहिले तर येतात फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधनं 1 आणि 1 येतो सागर दरेकरच्या बॅटमधनं. अजून देखील 3 षटकांचा खेळ इथे बाकी आहे. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर रॉयल कळंबोली संघाला 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कोणता गोलंदाज ठरेल तो भाग्यवान विजेता त्याच्या बॅटमधनं त्याच्या गोलंदाजीतनं विकेट हॅट्रिक मिळेल. यावेळेसचा बॉल सुरेश मोहिते मित्रांनो पूर्णपणे पूल केला चेंडूला आणि बॉल यावेळेस जाईल सीमापार 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मित्रांनो एक खराब चेंडू आखूट टप्प्याचा बॉलने त्याला भिरकावून लावलाय. लॉंग शॉट सीमा रेखा पार 4 धावांसाठी येतोय चौकार. मित्रांनो सुरेश मोते ते चांगली फलंदाजी करतात परंतु 40+ मास्टर्स लीग मध्ये विक्रम पवार यांनी एक नवीन विक्रम नोंद केला. मेडल षटक टाकलं गेलं परंतु इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी आणि इथून सुरेश मोहितेला माघारी परतवावं लागेल. आणखीन एका विकेटचा बदल फलंदाज सुरेश मोहिते बॅक टू दी पवेलियन.
मात्र 19 धावा. नवीन फलंदाज अजिंक्य बाहुबली यांनी आज मात्र फक्त षटकार आणि चौकारांमध्ये डील केले. असा खेळाडू मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. अजिंक्य खटकाळे आलाय, ज्युनियर बाहुबली या नावाने त्याला ओळखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून केला जाईल. प्रभात आंबोरे कमबॅक करतोय, विकेट मात्र मिळवून देतो आपल्या टीमला आणि त्यानंतर 3 चेंडू कशा प्रकारे हातेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. तर यावेळेचा बॉल आपण पाहू शकाल मित्रांनो, इथे देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. चांगलं कमबॅक, पहिले 2 चेंडू थोडे मागडे आल्यानंतर चांगलं कमबॅक येतोय प्रभात आंबोरे यांच्या माध्यमातून. अजिंक्य खटकाळे पहिला चेंडू जोरकस प्रहार करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये इथे संपर्क बघायला मिळालेला नाहीये. डॉट बॉलची झाली समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावलेलं दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 19 धावा, 2 गडी बाद 19. सलामीची जोडी मात्र तंबूच्या दिशेने माघारी परतलेली आहे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर अजिंक्य खटकाळे आणि सागर दरेकर यांच्या खांद्यांवरती आलेल्या पूर्णपणे या मॅचची जबाबदारी. तर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक ओव्हरपिच चेंडू होता मित्रांनो, परंतु चेंडू बॅट मध्ये संपर्क करता येत नाहीये. चांगली जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू होताना आपण नक्कीच पाहतोय. अफलातून कामगिरी मैदानावरती केली जातीये. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रभात आंबोरे, पहिल्या 2 चेंडूंचा प्रेशर पूर्णपणे त्याने मात्र विसरून सुरुवातीनंतरची आपण पाहिलं तर 3 चेंडू खूप सुरेखरित्या मैदानावरती हाताळलेत. 19 धावा झालेल्या धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातला. चला 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 प्रभात आणि फलंदाज आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील मात्र लगेच आपल्या पोझिशन्स घ्यायच्यात. आणि यावेळेस फलंदाज अजिंक्य खटकाळे, फटका फसलाय मित्रांनो. आणखीन एका विकेटचं पतन प्रभातला आणलं आणि प्रभातने ती कामगिरी मात्र करून दाखवली आहे. अजिंक्य खटकाळे एका चेंडूची वाट पाहिजे होती, परंतु वाट पाहिल तो अजिंक्य कसला. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज अजिंक्य बॅक टू द पवेलियन. आणि विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर बागल साहेबांकडून रोख रक्कम 5,001 रुपयांचं पारितोषिक असेल रॉयल संघाच्या गोलंदाजांसाठी. तर यावेळेस पहिलाच बॉल शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न. पोलीस पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. 6 रन्स. तर बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि अगदी
तर नक्कीच भावेश उलवेकर यांच्या पहिल्या बॉलवरती षटकार लगवला जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवर पॅक स्ट्रोक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये लगवला जातोय. तर नक्कीच बॅक टू बॅक दोन षटकार मात्र मैदानावरती लगवले जात आहेत. फलंदाज सागर दरेकरच्या माध्यमातून टीमची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल मैदानावरती सज्ज. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आणि सिंगल इथे वेगाने धावून पूर्ण केली जाते. तर नक्कीच आपण पाहू शकाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दोन षटकार लागल्यानंतर थोडंसं शांत ठेवण्याचं काम जरूर केलं जाते. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती जो युनाइट नंबर 4 ला आलाय 5 ला आलाय माफ करा. आपण पाहिलं तर अमित कोडाक स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल. आणि यावेळेसचा बॉल पंच आमच्या दिशेने इशारा करतायत अव्हांतरचा. अव्हांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकतीये. जाऊन पोहोचते आपण पाहू शकाल 33 डबल 3 फॉर 3 धावा धाव फलकावरती. आणि यावेळेचा चेंडू इथे अँगलने मात्र बीट केले जाते. पूर्णपणे डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानावरती धावफलक स्थिरावतोय. पुन्हा एकदा 33च्या घरामध्ये शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. गोलंदाज भावेश उलवेकर याच्यावरती आक्रमण मात्र चढवलं गेलंय. पाहूया तो कमबॅक मात्र एका चेंडूवरती केला गेलाय. पुढचा चेंडू कशा प्रकारे आता येईल. हा बॉल इथे पुन्हा एकदा पंचांच्या दिशेने वळतील. अवांतरचा इशारा पुन्हा एकदा मैदानावरती केला जाईल. व्हाईट बॉल एक डॉट चेंडू एक व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानावरती आपण पाहू शकाल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू अजून देखील या षटकामध्ये बाकी आहेत. पूर्णपणे मंद शांतता मैदानावरती पसरलेली नक्कीच आपण पाहतोय. यावेळेचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा फलंदाज बाद असेल. बॅटर आउट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अमित कोडक काही चमक दाखवू शकलेले नाहीयेत. चला साहिल थोडी घाई गडबड करा. धावसंख्या झाली आहे 34. 34 धावा झालेल्या 4 गडी बाद 34 ही धावसंख्या संघाच्या धावफलकावरती धावू आपण पाहतोय. साहिल 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 थोडा स्पीड वाढवा प्लीज. थर्टी 34 धावा. दोन बॉल 2 होते.
तर नक्कीच आता पारितोषिक बदलते. सागर दरेकर यांना षटकार हॅट्रिक करिता रोख रक्कम 501 रुपयांचं पारितोषिक असेल. सूरज गाडे मुंबई पोलीस यांच्याकडनं. तर नक्कीच पुढचा बॉल यावेळेस वाटीची कडा मित्रांनो आणि हा चेंडू देखील निर्धाव होतो. कौतुक करावं लागेल भावेशचं. पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा आल्यानंतर मित्रांनो उर्वरित 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहू शकाल. चला 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 मॅच सुरू करायची आहे. सागरानुसार थोडस वेळेकडे लक्ष द्यायचं. आपण मॅच सुरू करायला सांगायचे. आपण शेवटचं षटक इथे मात्र कोणाच्या माध्यमातून हाताळलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आणि यासाठी वेगळी रणनीती अपनावली जातीये. सुरेश मुनीमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. मध्यम गतीची हवा मित्रांनो मैदानावरती चलतीये आणि अशा या मंद वातावरणामध्ये आपण पाहिलं तर सुरेश मुनीमवरती पुन्हा एकदा विश्वास टाकला जातो. पहिलं षटक ज्या गोलंदाज थोडंसं मागणं ठरलं होतं मित्रांनो, परंतु त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय. गोलंदाज सुरेश मुनीम यावेळेस एंड बदलून एलआयजी एंड कडनं गोलंदाजी केली जाते. समोर असलेला स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सागर दरेकर. यावेळेसचा बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मित्रांनो. चेंडू सोडला असता तर नक्कीच आव्हानकर स्वरूपाचा चेंडू मिळाला असता, परंतु स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये मात्र कुठेतरी आपण पाहू शकाल फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. साहिल उलवेकर आलाय फलंदाजीसाठी आणि साहिल उलवेकर या वर्षी मित्रांनो कोणाला सांगायची गरज नाही किती जबरदस्त फॉर्म मध्ये. मी म्हणेल बॅटिंग लाईनअप थोडीशी चुकली आदित्य प्रिया संघाची. जेव्हा भावेश उलवेकर गोलंदाजी करत होता त्यावेळेस साहिल उलवेकरचं असणं मैदानावरती गरजेचं होतं, कारण की रोज एकत्रितपणे सराव करतात आणि अमित कोडाकपेक्षा साहिल उलवेकर हा थोडासा प्रभाव मात्र मैदानावरती नक्कीच ठरू शकला असता, परंतु हरकत नाहीये. वेळ अजून देखील गेलेली नाहीये. 5 चेंडूंचा खेळ अजून या मैदानावरती बाकी आहे. यावेळेचा बॉल जमिनीलगतचा फटका कार्पेटच्या साहाय्याने एक धाव तर पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान. वा काय मित्रांनो कमबॅक असावा तर असा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जवळपास षटकार आपल्याला बघायला मिळाले, परंतु त्यानंतर काय सुंदर कमबॅक केले जातात. केवळ एकेरी स्वरूपाच्या धावांवरती मात्र समाधान मानावं लागतं आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सच्या संघाला. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36च्या घरामध्ये आणि उर्वरित खेळ जर आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ अद्याप देखील या मैदानावरती बाकी आहे. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक विराज तिथे उपस्थित, परंतु मित्रांनो आवाक्याच्या बाहेरचा चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार. तर यावेळी चौकार लगवला जातो फलंदाज सागर दरेकरच्या बॅट मधून. आगळं वेगळं क्षेत्ररक्षण थोडंसं मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ पूर्णपणे खुला मित्रांनो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. हे हेरत मित्रांनो चौकार ठोकला गेला मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा पूर्ण होत आहेत. एक सन्मानजनक टोटल तर झाला, परंतु येणाऱ्या बोनस धावा कितपत येतील. यावेळेचा बॉल रनआउटची संधी मैदानाच्या आतमध्ये होते की काय. आणि यस साहिल उलवेकरला इथून माघारी परतावं लागेल. एक दुर्दैवी रनआउट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय.
तर यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद होतो मित्रांनो. 40 या धावसंख्येवरती शेवटचे 2 चेंडू कमीत कमी एक मोठा फटका येणं गरजेचं. चला फलंदाज लवकर थोडंसं स्पीडअप करा. चला गणेश थोडस यस या जोशात फलंदाजी करायला आलं पाहिजे मित्रांनो. तंबूतूनच पळत यायचं. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते मित्रांनो. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च होताना आपण नक्कीच पाहतोय त्या गोलंदाज सुरेश मुनीमच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज मात्र होईल सज्ज. यावेळेस देखील मित्रांनो त्याच प्रकारची चुकी. एक धाव तर मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाहीये मित्रांनो. शेवटचे 4ही चेंडू जवळपास निर्धाव टाकले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज सुरेश मुनीमच्या माध्यमातून. 41 धावा बोर्डवरती लागल्या गेल्यात आणि मॅच जिंकायची असेल तर 42 धावांची गरज. लॉजिस्टिक तो दुसऱ्या साईडला रॉयल कळंबोली या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 24 बॉल मध्ये आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. विजयासाठी रॉयल कळंबोली या संघाला 41 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 42 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. आज खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो अर्थातच योगेश वाघ गुणलेखक, त्यानंतर पीटीसी लाईव्ह केडी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर एसके साऊंड अँड इव्हेंट आणि जितू मंडप डेकोरेशन या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चला बॅट्समन पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होतीये. बागल साहेबांच्या वतीनं खऱ्या अर्थानं सलग 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ₹2005 कॅश प्राइज. लगातार 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी रॉयल कळंबोली टीमच्या कोणत्याही खेळाडूला
दुसऱ्या इनिंगला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये परेश आणि त्यांच्या सोबतीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय, परेश आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून या 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र कशा रीतीने केला जाणार आहे. चला घाई करावी लागेल. आदित्य PR लॉजिस्टिक, चला थोडस फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आपली जागा सोडण्यास तयार नाहीयेत. प्रेक्षकांनी खचाखच भरले क्रीडांगण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षक अक्षरशः आपली खुर्ची जागी सोडण्याची इथे मात्र पहा सोडण्यास तयार नाहीयेत. मुंगी शिरायला सुद्धा जागा नाहीये. इतके प्रेक्षक या स्पर्धेच्या अनुषंगाने गर्दी करतायत. कालच्या दिवसातून फायनल मध्ये धडक मारलेला सुपर डीजी माऊली संघ आपण तयार राहायचं कॅप्टन. चला आता 42 धावांचा पाठलाग इकडे करायचा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही या आर्यन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये करतोय. शब्द सुनणांनी हार्दिक 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 स्वागत. आता इथे जर का आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. जबरदस्त क्रीडा स्पर्धा अफलातून आयोजन आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार होतोय. सागर दरेकर स्ट्रायकिंग वरती फलंदाज. कडके स्पोर्ट्सचा ब्रँड एम्बेसेडर परेश कडके सध्या आपल्याला पाहायला मिळतो. नॉनस्ट्रायकिंग वरती अक्षय. राईट प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज तयार सागर. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केले आणि प्रेक्षक चला प्रेक्षकांनी झेल पकडलाय आणि जे 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते जिंकलेलं. ओ याही वेळेला साईडला फटका सजवला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सरळ चाललाय गोळीच्या वेगानं. डिशूम 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 4 रन चौकार. त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. जर सलग 3 विकेट घेतल्या तर शिवाजी आगरे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला थँक्यू. चला जे प्रेक्षक ज्यांनी झेल खरं तर पकडला आपण यायचं व्यासपीठावरती. गणेश अहिरे चला या. आपण खूप चांगला झेल पकडलेला आहे. बॉल तयार सागर. पुढचा बॉल. ओ याही वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न इकडे शांत ठेवले परेश कडके यांना. पनवेल प्रीमियर लीग मध्ये लगातार 5 बॉल मध्ये 5 षटकार ठोकणारा खेळाडू सध्या खेळतोय. रॉयल कळंबोली या टीम कडून खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट सुद्धा या खेळाडूने गाजवलं. रोडपाली संघाचं क्रिकेट साता समुद्र पलीकडे ज्यानं नेऊन ठेवलं असा खेळाडू सध्या खेळतोय परेश कडके. बॉल तयार. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग स्टॉपला खूप चांगली फिल्डिंग आणि इथे पहा शांत ठेवले. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुन्हा एकदा सागर दरेकर. पाहूया पुढचा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा. सागरचा कमबॅक आपण पाहतोय. सुरुवातीला मोठे फटके आले खरे परंतु त्यानंतर कमबॅक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉलला टॅप केले. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. आय थिंक साहिल आपल्याला पाहायला मिळाले. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुण तालुक्यावरती बदल. धावफलकावरती धावा डबल डिजिट मध्ये 1वर 1 11 धावा. प्रेक्षकांची अफाट गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 षटकार 3 चौकार. बागल साहेबांच्या वतीनं 2005 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
हे प्रेम आहे खेळाडूंवरती. खेळाडूंना खरं तर मनोबल लावण्याचं काम बागल साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता स्ट्रायकिंगला बॅटर अक्षय सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर दरेकर तयार झालाय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू आहे सागर दरेकर. आणि पहा आपली आवड जोपासत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. सागर तयार. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांचा निर्णय. आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल. डेलबेट जागचो जागीच बॅटरला इथे मात्र शांत ठेवलंय, उभं ठेवलंय. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही, कारण अजूनही एक फायनलचा सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. अपने मूड में आ गए. यावेळेला पहा येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये आता विजयासाठी धावा कंप्लीट करायच्या आहेत. 31 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये बनवायच्या. चला बॉलर ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजाच्या रनवेवरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आलाय साहिल उलवेकर. खरं तर खिडूकपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू साहिल उलवेकर. कमी कालखंडामध्ये यशाची उंच शिखर गाठणारा गोलंदाज आहे साहिल उलवेकर. बॉल तयार. साहिल उलवेकर. इष्टाकिनीला परेश कडके. बॉल तयार होतोय. साहिलचा पहिला बॉल. ओ लॉक करण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळलाय. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि दुसरी धाव काय वेगाने कंप्लीट केली. वा काय धावला परेश कडके. फिटनेसला जपणारा खेळाडू. आणि इथे पहा 2 धावा फिटनेसच्या जोरावरती इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. धावांसाठी आता धावधाव केली जाते. बॉलिंग करणारा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक त्यांना धावा वाचवायच्यात, तर बॅटिंग करणारा संघ रॉयल कळंबोली त्यांना धावा बनवायच्यात. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल पाहूया आता. हा बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा. आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्फूर्ती चषक ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा. ओ याही वेळेला इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीची मांग आहे. थोडीशी मिसफिल्डिंग झाली. तिसरी धावेचा प्रयत्न देखील दाखवला जातोय, परंतु इथे पहा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील हुकला. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळालं. पहा तिकडे फिल्डर त्यांच्याकडून बॉल निसटला. आणखीन एक धावून काढली. 2 धावा पूर्ण झाल्या आणि त्यानंतर थ्रो देखील चुकीच्या एंडला आपल्याला पाहायला मिळाला. हे सारं काही आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती भरपूर काही घडामोडी झाल्या आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपये विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणूनच एकदा का वेळ निघून गेली आयुष्यातून ती वेळ पुन्हा एकदा येणार नाही. त्याकरिता तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. बॉल तयार. पुन्हा एकदा साहिल उलवेकर. स्ट्रायकिंगला फलंदाज उभा परेश कडके. लॉक करण्याचा प्रयत्न. इथे पहा पास वरती गोलंदाजी करण्याचा इरादा राहिला आणि इथे जर का आपण पाहिलं तर या मुवमेंटला पाहावं लागेल धाव आहे की नाही. पंच आता तिकडे पडताळणी करतील. भरपूर काही आपल्याला पाहायला मिळतं. साहिल उलवेकरला सुद्धा विकेट हॅट्रिक साठी शिवाजी दादा आगळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज खेळाडूंवरती पारितोषिके लावले जातात.
गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती साहिल. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाईल. थोडासा अग्रेसिव्ह दिसतोय साहिल या मॅच मध्ये. बॉल तयार. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल तयार होतोय. चला वेळ कमी घ्या. साहिल तयार झालाय. इशागिनीला परेश कडके सध्या उभा आहे. बॉल तयार होतोय. यावेळी हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिकडे पहा फिल्डर आहेत काव कॉर्नर रिझर्व मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. धावा झाल्या 16. त्यामध्ये परेश खेळतोय 9 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवरती. या सर्व धावा त्याच्या बॅटमन आलेल्या आहेत. आणि आता स्ट्रायकिंगला अक्षय 14 बॉल मध्ये 26 करायच्या आहेत. 14 बॉल नीड टू 26 रन. बॉल तयार. साहिल उलवेकर पुन्हा एकदा पुढचा बॉल. बघूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. साहिल तयार झाला. ओ इथे पहा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परंतु मिडल ऑफ द बॅटनं हा फटका खेळू शकले नाहीयेत. एकच धाव मिळणार आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. थोडस प्रेशर वाढलं की काय फलंदाजाचं असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही मात्र साहिलच्या स्पेल मधील एक बॉल शेष आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील उभरता ऑलराऊंडर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल उलवेकर. तर स्ट्रायकिंगला परेश. Oh, inside out, one stroke, so beautiful, so elegant, just looking like a wow, 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 wow. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19 12 चेंडू 19 धावा 19 धावा 12 चेंडू 3 षटकार 1 सिंगलची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सागर दरेकर. इथे जर का आपण पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक पाण्याची मागणी केली जाते. काय घडणार आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 19. चला टीम मीटिंग घेऊ नका. अजूनही एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा चला वेळ कमी घ्या बॅटर. आपल्याला सुद्धा सेमच सूचना असणार आहेत. सागर आता पुन्हा एकदा आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांचे लाडके जवळचे व्यक्तिमत्व सूरजदादा घाडे मुंबई पोलीस. 3 विकेट जर आल्या तर सागरला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आयबा कॅच साठी प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आयोजकांच्या वतीनं. आणि इथे पहा ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सागर दरेकर. चला वेळ कमी घ्या सागर. विकेट किपर प्लीज. आपल्याला सूचना आहे वेळ कमी प्रमाणामध्ये आपण खर्च करायचा आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा 19 धावा 12 चेंडू. भावी नगरसेवक सागर गरत. आणि पहा त्यांचा शुभ सन्मान लॉक करण्याचा प्रयत्न. वन स्ट्रोक काय फटका सजवलाय. रडार मधील बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाबा 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 खवरा मोठा यो छक्का ठोक डीजे.
बॉल तयार होतोय पुन्हा एकदा सागर पुढचा बॉल याही वेळेला इथे पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय एकदा तर कंप्लीट झाली आणि त्या एकाच धावेवरती संयम दाखवावं लागतं एकच धाव मिळणार आहे येणारा चेंडू 10 आणि 10 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे टन टन तारा 10 गेंदे चाहिए 12 10 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे स्ट्रायकिंगला परेश आपल्याला पाहायला मिळतोय 10 बॉल मध्ये 22 धावा त्यांच्या बॅटमन आल्या तर अक्षय 4 मध्ये 7 धावा त्यांच्या बॅटमन आलेल्या आहेत बॉल तयार पुन्हा एकदा सागर दरेकर ओ याही वेळेला लाफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल सरळ चाललाय फास्ट फील्ड मध्ये आणि तिकडे पहा प्रेक्षक सांगतायत की इथे 4 धावा आहेत परंतु पंचांचा निर्णय काय असणार आहे बॉल चाललाय सीमा पलीकडे 4 धावा चौकार नशिबाचा खरं तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय बैल गेलो तो गेलो सोबत 10 हाताचा कासरा सोबत घेऊन गेलो अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि पहा फिल्डिंग करत असताना आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाला भरपूर खडतर प्रवास करावा लागतोय येणाऱ्या 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे 9 चेंडू 8 धावा 8 धावा 9 चेंडू काय घडणार आहे या मॅच मध्ये सागरने जर इथे डॉट बॉल किंवा विकेट मिळवली तर पुन्हा एकदा आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ या मॅच मध्ये येऊ शकेल त्याकरिता मेहनत घ्यावी लागेल सागर दरेकरला त्याची फॅन फॉलोइंग मोठी आहे त्याच्यावरती सुद्धा पारितोषिक लावली जातात विकेट हॅट्रिक आली शिवाजी आगरे 1000 कॅश प्राइज दिलं जातील बॉल तयार पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी चला वेळ कमी घ्या सागर तयार झाला 9 बॉल मध्ये 8 करायच्यात या वेळेला पहा हेलिकॉप्टर लूक दिलाय खरं तर या फटक्याला एकच आपल्याला पाहायला मिळणार एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील मोठा मॅचचा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परेश कडके आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे परेशने जबरदस्त आणि अक्षय सुद्धा त्यांना खूप चांगली साथ देत आहेत 8 बॉल मध्ये 7 करायच्या आहेत बॉल तयार यावेळेला देखील फटका लाजवाब आहे फाईन लीगची दिशा निवडली बॉल सरळ चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार धावा मिळतात 4 येतोय खणखणीत चौकार चौकाराच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल या वेळेला वा काय फटका सजवलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केले कोल्हापूरचा आहे तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि फटका मारला फुल पॉवरफुल खणखणीत आणि षटकाराने या मॅचला फिनिश केले अभिनंदन रॉयल कळंबोली या संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय सुपर डीजी माऊली संघ आणि रॉयल कळंबोली संघ चला टॉस साठी या मॅच चे मॅन ऑफ द मॅच परेश कडके या मॅन ऑफ द मॅच 2 षटकार 2 चौकार आणि 12 बॉल मध्ये धावा त्यानं साकारल्या 27 चला यायचा आणि टॉस आपण तिकडे करणार आहोत या मेगा फायनलचा जॉईन होतील पुन्हा एकदा विकी सर